हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य, तर इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर 2 तमालपत्र, 4 हिरवी विलायची, 2 जावेत्री, 3 लवंग आणि 3 काळी मिरी घेतलेले आहेत। नंतर मीडियम साईजमध्ये कट केलेले 3 टोमॅटो, मीडियम साईजमध्ये कट केलेले 3 कांदे, 2 चमचे दुधावरची साय, 2 बटर क्यूब, 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी, बारीक कट केलेली 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी फ्रेश दही, 5 ते 6 चमचे तेल, चवीनुसार मीठ, 3 ते 4 चमचे आलं लसूण पेस्ट, 3 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 10 ते 15 काजू, 2 चमचे लसूण पेस्ट आणि 1 चमचा टोमॅटो केचप। तर सर्वप्रथम आपण हे चिकन मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे चिकन घालते। आता यामध्ये 1 वाटी फ्रेश दही घालू। नंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालू। आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर याला हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करू। तुम्हीसुद्धा याला हाताच्या साहाय्याने छान मिक्स करा। तर आता हे छान मिक्स झाल्यानंतर याला आपण अर्धा तास असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे बघा, आता मी हे सर्व साहित्य यामध्ये छान मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याला अर्धा तास असंच बाजूला ठेवून देऊ। चिकन आपलं मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालते आणि यामध्येच 1 बटर क्यूब घालू। आता यामध्ये हे खडे मसाले घालू। त्यामध्ये 2 तमालपत्र, 4 हिरवी विलायची, 2 जावेत्री, 2 काळी मिरी आणि 3 लवंग घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता। हे साहित्य अर्धा मिनिटभर परतलं की आता आपण यामध्ये मीडियम साईजमध्ये कट केलेले 3 कांदे घालणार आहोत आणि हे कांदे 2 ते 3 मिनटं असेच परतून घेणार आहोत। तर हे बघा, 2 ते 3 मिनटानंतर कांदा थोडासा परतलेला आहे। आता आपण यामध्ये मीडियम साईजमध्ये कट केलेले 3 टोमॅटो घालू आणि हे छान मऊसर होईपर्यंत परतून घेऊ। तर कांदा आणि टोमॅटो मऊ आणि लवकर परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान हलवून घेतलेलं आहे। तर आता हे 1 मिनिटभर हलवून झाल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवू आणि 3 ते 4 मिनटं याला असंच शिजू देऊ। तर हे बघा, 3 ते 4 मिनटानंतर आपलं टोमॅटो आणि कांदा छान परतलेला आहे। आता यामध्ये 10 ते 15 काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि टेस्टही छान लागते। नंतर त्यामध्ये 2 चमचे लसूण पेस्ट, नंतर बारीक कट केलेली अर्धी वाटी कोथिंबीर, नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, हे सर्व साहित्य घालून घेऊ आणि त्याला पुन्हा एकदा छान 1 ते 2 मिनिट परतून घेऊ। तर हे बघा, 1 ते 2 मिनटं छान परतून झाल्यानंतर आता आपला हा ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार आहे। तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि याला 5 ते 10 मिनटं थंड होऊ देऊ। मसाला थंड होतोय तोवर याच पॅनमध्ये आपण चिकन फ्राय करून घेऊ। त्यासाठी इथे मी यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया आणि हे छान परतून घेऊया। तर हे चिकन आपल्याला यामध्ये अर्धवट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये शिजण्यासाठी त्याला जास्त वेळ लागणार नाही। तर हे बघा, 2 ते 3 मिनटं असंच परतून घेतल्यावरती याला छान पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून देऊ आणि पुन्हा याला 3 ते 4 मिनटं असंच गॅसच्या मीडियम फ्लेमवर शिजू देऊ। तर चिकन शिजतंय तोपर्यंत आपण थंड होण्यासाठी जो मसाला ठेवला होता तो बारीक वाटून घेऊया। तर तो आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याला झाकण लावून पाणी न घालता हा छान वाटून घेते। तर हे बघा,
हा मसाला मी छान बारीक वाटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ हा मी वाटून घेतलेला आहे। तो आता आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ। आणि जे चिकन आपण शिजण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेही आता अर्धवट शिजून तयार आहे। तुम्ही पाहू शकता त्याला खूप पाणीही सुटलेलं आहे। तर हे बघा आपलं चिकन इथे अर्ध्याच्या वर शिजलेलं आहे। आता आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजण्याची गरज नाही पडणार। तर आता आपण गॅस बंद करू आणि हे 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। चला तर मग आता आपण बटर चिकन बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा 2 चमचे बटर घालते। आता बटर थोडं वितळलं की ग्रेव्हीसाठी जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो आता आपण या बटरमध्ये छान परतून घेणार आहोत। तर हा मसाला आपल्याला या बटरमध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। तर हा मसाला 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालते आणि तोही यामध्ये छान परतून घेते। आणि आता लगेचच आपण यामध्ये अर्धवट शिजवलेलं चिकन घालूया आणि ते ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। आणि पुन्हा या मसाल्यामध्ये या चिकनला 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया। तर इथे मी या चिकनला 2 ते 3 मिनिटं या मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूया। तर इथे मी आत्ता 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। तुम्ही सुद्धा गरम पाणीच वापरा म्हणजे आपल्या भाजीची चव टिकून राहते आणि तिला छान तर्रीसुद्धा येते। तर हे बघा 1 ते 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा याला चांगलं हलवून घेते। हलवून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मीडियम हीटवरती याला असंच शिजू देऊ। तर हे बघा 10 ते 12 मिनिटानंतर आपलं चिकन छान शिजलेलं आहे। ग्रेव्हीसुद्धा दाटसर झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी या बटर चिकनची झालेली आहे। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालूया म्हणजे याचा फ्लेवर छान या बटर चिकनमध्ये उतरेल। नंतर यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालू। नंतर यावरती 1 ते 1.5 चमचा दुधावरची साय घालू। तुम्ही याऐवजी फ्रेश क्रीम यूज केली तरीही चालेल, यामुळे सुद्धा आपल्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप घालू। तर यामुळे आपल्या भाजीची टेस्ट आणखीनच वाढते। तर टेस्ट विथ ट्विस्टसाठी इथे मी टोमॅटो केचपचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर याला पुन्हा एकदा हलवून घेऊ। तर अशा पद्धतीने आपलं बटर चिकन रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बटर चिकन घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा। तुम्हाला सुद्धा हॉटेलमधील बटर चिकन खाल्ल्याचा अनुभव नक्कीच येईल। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, यापुढे तुम्हाला कुठली रेसिपी पाहण्यासाठी आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।